Hello students, 11th Commerce, Organization of Commerce and Management. Last lecture we have discussed about the merits of a partnership firm. First merits, easy formation. Second merits, capital. Third merits, business secrecy. Fourth number, continued existence. त्यानंतर फिफ्थ नंबर, फ्लेक्सिबिलिटी ऑफ ऑपरेशन. सिक्स नंबर. इथपर्यंतचा भाग आपण लास्ट लेक्चरमध्ये यावरती जे डिस्कशन केलं होतं. त्यानंतर 7 नंबरचा मेरिट्स आहे एफर्ट अँड रिवॉर्ड रिलेशनशिप. एफर्ट, रिवॉर्ड, रिलेशनशिप. आता पार्टनरशिप फर्म बिझनेसमध्ये मिनिमम 2% अँड मॅक्झिमम 50% इन्व्हॉल्व इन टू द बिझनेस. यामध्ये 2% असतात किमान आणि जास्तीत जास्त 50% या पार्टनरशिप फर्ममध्ये. आता या फर्ममध्ये एवढे नंबर ऑफ पार्टनर्स आहेत, याचाच अर्थ त्या ठिकाणी पर्सन्स, एफर्ट अँड रिवॉर्ड रिलेशनशिप. एफर्ट याचाच अर्थ कार्यक्षमता, वर्क करणे, एफर्ट देणे त्यावरतीच नुसार, आणि त्याचबरोबर त्याला भेटणारं आपण पाहतो अवॉर्ड भेटले जातात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केल्याचे. त्याच पद्धतीने रिवॉर्ड मिळणे. गेम खेळता मोबाईलवरती, स्क्रॅच करता, वेगवेगळे ऑप्शन, रिवॉर्ड देतो. मिळतं का? रिवॉर्ड असतं. म्हणजेच काय झालं त्या ठिकाणी तुम्हाला जे केलेलं कामाबद्दलचं काहीतरी मोबदला किंवा त्याचं कौतुक, जसं आपण म्हणतो एफर्ट लावला आहे. आता यामध्ये पार्टनरशिप फर्ममध्ये नंबर ऑफ पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत यामध्ये, त्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये. मग त्यांनी केलेल्या कामाचं, कार्याचं एफर्ट दिलेले आहेत त्यांनी त्यांच्या पार्टनरशिप फर्म बिझनेस डेव्हलप करण्यासाठी, ग्रोथ करण्यासाठी, एक्सपान्शन करण्यासाठी, त्यासाठी त्या पार्टनर्सला रिवॉर्ड देण्यात येतं. म्हणजेच हे नंबर ऑफ पार्टनर्स जे एफर्ट्स लावणार आहेत त्याच्याबद्दल रिवॉर्ड, हे एक प्रकारचं एक रिलेशनशिप त्यामध्ये क्रिएट करणे या संदर्भातील त्यावरतीचा मेरिट सांगण्यात आलेला आहे. तुम्ही केलेलं वर्किंग असेल, त्याला जर मी काहीच म्हणत नसेल, शांत असेल, याला उपयोग आहे. काहीतरी आपल्याला त्याच्याबद्दलचं रिवॉर्ड भेटावं, किमान गुड, छान, बेटर, बेस्ट, अशा अपेक्षा प्रत्येकाची असते केलेल्या जे वर्क आहे त्याच्याबद्दलची. त्याच पद्धतीने नंबर ऑफ पार्टनर्स या पार्टनरशिप फर्ममध्ये आहेत, त्यांनी केलेल्या वर्किंगवरतीचं, त्यालाच त्या म्हणण्यात एफर्ट देण्यात आलेल्या कामाचं, त्याला त्यावरतीचं रिवॉर्ड देण्यासंदर्भातील रिलेशन, एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप. त्यामधील एक्सप्लेनेशन, देअर इज अ डायरेक्ट relation between effort and reward in case of partnership business. There is a direct relationship. Direct relationship effort आणि rewards या पार्टनरशिप बिझनेसमध्ये क्रिएट होतो. Each and every partner puts in best efforts and thus reward are shared among them. यामध्ये प्रत्येक करण्यात आलेल्या पार्टनर्सनं, ईच अँड एव्हरी पार्टनर्स पुट्स द बेस्ट एफर्ट्स अँड दस रिवॉर्ड्स आर शेअर्ड अमंग देम. यामध्ये काम करण्यात येणाऱ्या पार्टनर्सनी जे आपलं एफर्ट्स लावलेलं आहे त्याचं इमिजिएटरित्या त्याला रिवॉर्ड देण्यात येतं, म्हणजे कामाचं कौतुक करण्यात येतं. त्यावरतीच्या नुसार त्याला काहीतरी त्या ठिकाणचं रिवॉर्डेशन देण्यात येतं. जसं आपण पाहतो एखादा पिक्चर हिट झाला, वर्षभरानंतर त्याला काय देण्यात येतो? एक अवॉर्ड देण्यात येतो वेगवेगळ्या प्रकारचा. म्हणजेच त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनाही सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड देण्यात येतात. आपण गेम खेळताना पाहतो, गुगल पेवरनं केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? काहीतरी कुपन मिळतं, बक्षीस मिळतं, स्क्रॅच कार्ड मिळतं. त्याच पद्धतीनं त्याचाच इफेक्ट काय होतो? लगेच इमिजिएट तुम्हाला मिळतो त्या ठिकाणी. केलेल्या त्या ट्रान्झॅक्शनचा असेल किंवा गेम्समधील काही जिंकल्याचा असेल, याचा इमिजिएट इफेक्ट होतो तुमचा त्याच्यावरतीचा, त्या गेम आणि तुमच्यामध्ये. त्याच पद्धतीनं पार्टनरशिपमध्ये जो कोणताही पार्टनर्सनी वर्किंग करणार आहे त्याचा इफेक्ट, म्हणजेच त्याला देण्यात येणारा जे रिवॉर्ड आहे त्याचा डायरेक्ट इफेक्ट त्या ठिकाणी इमिजिएटरित्या होतो. या दोघांमधील जे काम केलं आहे आणि त्या कामाच्या बदल्यात त्याला रिवॉर्ड देण्यात येणार आहे, याचा इफेक्ट हा पूर्णपणे त्यावरती नुसार इमिजिएटरित्या होतो, आणि या दोघांमध्ये एक प्रकारचं रिलेशनशिप तयार होतं या नंबर ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये. इफ अ पार्टनरशिप ॲग्रीमेंट प्रोव्हाइड्स ॲक्टिव्ह पार्टनर्स मे गेट हायर शेअर इन प्रॉफिट
ॲज कम्पेअर्ड टू अदर पार्टनर इन द ऑर्गनायझेशन. इफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट, जर पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये प्रोव्हाइड्स करण्यात आलं, पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये देण्यात आलं असेल, जो ॲक्टिव्ह पार्टनर आहे त्याने जेवढं जास्त प्रमाणात त्यामध्ये वर्किंग करण्यात आली आहे, एफर्ट्स देण्यात आलेले आहेत, तेवढ्या प्रमाणात त्याला त्याच्यावरतीचं काय देण्यात यावं, हायर शेअर, जास्तीचं त्याला त्यावरतीचं शेअर देण्यात यावा. म्हणजे त्याला केलेल्या कामाचा मोबदला जो जास्त प्रमाणातील आहे, जसं आपण एक्झाम्पल देताना दरवेळेस म्हणलेलं आहे, विश्वचं देतो आपण एक्झाम्पल या पार्टनरशिप फर्मसाठीचा, त्यामध्ये एकच पर्सन हा ॲक्टिव्ह पर्सन आहे, म्हणजेच ॲक्टिव्ह पार्टनर आहे. काय तर तो कार्य करतो, काम करतो, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे, त्याचा जास्तीचा शेअर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या ॲग्रीमेंटनुसार. जसं सपोज यावरतीचं जर एक्झाम्पल घेण्यात आलं एफर्ट आणि त्यावरतीचा रिवॉर्ड रिलेशनशिपमध्ये, आपल्या घरामध्ये आपण दोघं तिघं किंवा असतील तरी भाऊ बहीण असतो, मग एक समान मोठे असतील काही लहान असतील, काही एक जण काम करतं जास्त आणि एक जण काहीच करत नाही, त्यानं करलेलं की आपण राहू दे म्हणतो आपण, पण त्याच्या बदल्यात त्याच्याही पद्धतीनं त्याला लगेच आईवडील असतील, नाही त्यानं काम करतंय, तू काय बी करत नाही, चल तिकडे म्हणता येईल, त्याला काहीतरी दिलं जातं, त्यानं वस्तू मागितली की त्यालाच दिली जाते. मग काय म्हणलं जातं, तू कामच करत नाही, त्यानं काम करतंय म्हणून आम्ही त्याला देतो. हे सुद्धा आपल्याला ऐकू येतं, कळतं. त्याच पद्धतीनं पार्टनरशिप फर्ममध्ये नंबर ऑफ पार्टनर्स इन्व्हॉल्व आहेत, त्यामधील जो ॲक्टिव्ह पार्टनर आहे म्हणजे तो कार्य करणारा, त्यालाच इफेक्ट शेअर करण्यात येतो, त्यालाच त्यावरतीचं रिवॉर्ड देण्यात येतं. म्हणजेच काय म्हणण्यात आलं आहे, त्याला त्याच्यावरतीच्या ॲग्रीमेंटनुसार अवॉर्ड देणे, याचाच अर्थ त्या ठिकाणी काय करण्यात आलं आहे, त्याचा जो कोणताही मे गेट हायर शेअर इन प्रॉफिट, प्रॉफिटमधील प्रमाण हे जास्त स्वरूपात त्याला देण्यात येतं, ॲज कम्पेअर्ड टू अदर पार्टनर्स इन द ऑर्गनायझेशन. जो काम करतो त्याला त्यावरतीचं काय देण्यात आलेलं आहे, ॲक्टिव्ह पार्टनरला जास्त प्रमाणात प्रॉफिट देण्यात येतं. अशा पद्धतीनं एफर्ट अँड रिवॉर्ड रिलेशनशिप. त्यानंतर 8 नंबरचा आहे त्यावरतीचं गुडविल. मागंही सांगितलं होतं गुडविल म्हणजे नेमकी ॲक्च्युली काय. GOODWILL हा नेक्स्ट फीचर्स आहे गुडविल, ज्याला शुद्ध मराठीमध्येच ख्याती म्हणलं जातं, त्याच्या पलीकडे जाऊन प्रसिद्धी म्हणलं जातं, प्रसिद्धी म्हणलं जातं, गुडविल टिकवणं म्हणलं जातं. याचाच अर्थ जी गोष्ट पैशानं होऊ शकत नाही, इन केस सपोज एक्झाम्पल मी म्हणलो म्हणून तुम्ही मी चांगला टीचर आहे असं कोण स्वतःहून तोंडातून म्हणणार आहे का? पैसे दिले तरी कोण म्हणेल का? म्हणत नाही. ते कुठनं यावं लागतं, मनातनं त्याच्या केलेल्या कामावरनं त्याच्यावरती इफेक्ट होतो तर ते पुढनं बोलणार आहे, अदरवाईज म्हणणार आहे. आपण कितीही म्हणलो, फुगट पिक्चरचे तिकीट वाटलो आणि म्हणलो की ते पिक्चरमध्ये हिरो चांगला आहे असं म्हणून बाहेर फिरायला लागलो, म्हणेल का कोणतरी? पण नाही म्हणत नाही, फक्त तोंडावर 1-2 मिनटापूर्वी पडेल. याचाच अर्थ हे बिझनेस चांगला आहे, हे आपल्या येथील शॉप चांगला आहे. आपल्या इथेही पाहतो, आपल्या इथे अनगिनत शॉप आहेत. डीमार्ट हा मोठा मॉल आहे, चांगला मॉल आहे. हा असं आपण म्हणल्यानं तिथं गेल्यानंतरच आपण वर्क केल्यानंतर पाहिल्यानंतरच मग आपण म्हणतो नाही चांगला आहे. याचाच अर्थ चांगला आहे असं आपण माउथ पब्लिसिटी सांगतो, म्हणजेच त्या शॉपची, त्या फर्मची, त्या बिझनेसेसची आपण एक प्रकारे काय करतोय, त्याचं गुडविल वाढवतोय. म्हणजेच एक प्रकारे पैशाच्या बदल्यात, ज्या ठिकाणी पैसा मनी डझंट मॅटर, त्याला पैशाचं त्या ठिकाणी मॅटरेस्ट नाही, त्या फर्मचं जे गुडविल वाढलं जातं. जसं आपलं कॉलेज हे चांगलं कॉलेज आहे, लेडीजच्या बाबतीत सुरक्षित आहे, याचाच अर्थ काय हे पैसे देऊन बाहेर वाटून म्हणल्यानं होणार आहे का? नाही. त्यामध्ये करण्यात येणाऱ्या वर्किंगवरनंच ते ॲनालिसिस करून मग बाहेर होत. कुठला जरी हिरो, सलमान खान आज फेमस आहे, जगभरात आहे, त्यांनी का पैसे वाटून सगळीकडे आपलं नाव करून घेतलं का? बिंग ह्युमन नावाची सोसायटी तो समाजामध्ये चालवतो, सोसायटीमध्ये त्यावरनं मोठ्या प्रमाणातील वर्क करतो. परंतु हे तो पैसे देऊन केल्यानंतर त्याची काय पब्लिसिटी होणार आहे? नाही. परंतु त्याने केलेलं वर्क होतं, त्याच्यावरनं ॲनालिसिस करून सोसायटीमध्ये त्याचं नाव झालं. या जे सोसायटीमध्ये नेम असतं, नाव जे असतं, त्यालाच काय म्हणतात, त्याला एक प्रकारे गुडविल असं म्हणा, ख्याती असं म्हणा. ते टिकून ठेवणे, मेंटेन करून ठेवणे.
यालाच यावरती. म्हणजेच हा बिझनेस फर्म जो अदर पार्टनर्स जे वर्किंग करण्यात येणार आहेत त्या बिझनेसेस संदर्भातील, त्यालाच एक प्रकारे ती मेंटेन इन अ मनी, पैशाच्या स्वरूपात न करता त्याला आपण गुडविल असं म्हणण्यात येतं. आता नेमकं गुडविल म्हणजे काय, मग आता आपण या पाहूत मेरिट्समध्ये. गुडविल मीन्स व्हॅल्युएशन ऑफ पार्टनरशिप बिझनेस इन टर्म ऑफ मनी. काय आहे? व्हॅल्युएशन ऑफ पार्टनरशिप बिझनेस इन टर्म ऑफ मनी. द पार्टनरशिप एन्जॉय गुड अमाऊंट ऑफ गुडविल इन द मार्केट. मार्केटमधील जी गुडविल आहे त्यावरती पार्टनरशिप बिझनेस एन्जॉय करत असतो, म्हणजे त्या चांगल्या प्रकारे वर्क करत असतो. द गुडविल इन द मार्केट इज ड्यू टू क्वालिटी सर्व्हिस. म्हणजेच काय सांगितलं आहे बघा, गुडविल म्हणजेच काय, जसं आपण म्हणतो एखादं हॉटेल चांगलं आहे हो तिथं व्यवस्थित आहे, एखादं शॉप चांगला आहे तिथं योग्य क्वालिटीचा गुड्स मिळतो, योग्य प्रोडक्टचा आपल्याला त्या ठिकाणी गुड्स मिळतं, कसल्याही प्रकारचं चीट होत नाही आहे, कस्टमर कंझ्युमर त्या ठिकाणी हार्मफुल होत नाही आहे. आपणही आपल्या घराजवळ दुकानाजवळ नाही तिला चिडचिड बोलतोय, फालतू बोलतोय, इकडंच हे करतोय तेच करतोय, वजनामध्ये कमी आहे, त्याचं काय झालं एक प्रकारे नाव खराब झालं. आणि तेच म्हणतो नाही पलीकडचा दुकानदार चालू आहे. इन टर्म ऑफ मनी हे पैसे देऊन होतं का, मार्केटमध्ये त्याची काय झाली ऑटोमॅटिक गुडविल वाढली, ख्याती वाढली त्याची त्या प्रमाणात. म्हणजेच गुडविल म्हणजे नेमकं वर्किंग काय आहे त्या ठिकाणचं, तर काय आहे, द गुडविल इन द मार्केट इज द ड्यू टू क्वालिटी सर्व्हिस. क्वालिटी चांगली सर्व्हिस देणे, बेटर सर्व्हिस टू कस्टमर्स. कस्टमर म्हणजे ग्राहकाला चांगली सेवा प्रदान करणे, बेटर सर्व्हिस टू कस्टमर्स. इथिकल वर्किंग ऑफ पार्टनरशिप बिझनेस. इथिक्स ज्याचे आहेत म्हणजेच इथिकल वर्क, नाही माझ्या या तत्वात बसत नाही असं आपण ऐकलं शब्द कित्येकदा, नाही माझ्याच्यानं खोटं बोलणं होणार नाही, मी कधी खोटं बोलत नाही, हे काय झाले एक इथिक्स झाले, त्याचे तत्व झाले ते पर्सन्सचे. त्याच पद्धतीनं बिझनेसेसमध्ये चीट न करणे, कस्टमरला हार्मफुल न करणे, कस्टमरला चांगली बेटर सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, या सगळ्या ज्या कोणत्याही आहेत ते त्या बिझनेसेसचं काय वाढवायचं काम केलं जातं, गुडविल वाढण्याचं काम केलं जातं मार्केटमध्ये. यावरूनच आपणही आज पाहतो नाही सॅमसंगचाच मोबाईल घ्यायचा असं का म्हणलं जातं, चायनीजचा बाकीच्या नको का हो, याची बेटर सर्व्हिस आहे, बेटर क्वालिटी आहे, बॅटरी ड्युरेशन जास्त आहे, कस्टमरला लगेच सर्व्हिस प्रोव्हाइड होते, या सर्व काही आहेत. याचाच अर्थ त्याची एक प्रकारे काय होत आहे, पब्लिसिटी होत आहे, म्हणजेच मार्केटमध्ये त्याचं व्हॅल्यू ऑफ वाढत चाललेलं आहे या सगळ्या अशा बेटर गोष्टीमुळे. यालाच काय म्हणण्यात येतं, गुडविल असं म्हणण्यात येतं. This goodwill in the market due to quality service, better services to customers, ethical working of partnership business. Normally in case of admission of a new partner has to bring a certain amount of goodwill in this business. त्यानंतर लास्ट नंबरचा 9 नंबर आहे स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशन विशेषीकरण, विशेष असं त्या संदर्भातील. स्पेशलायझेशन इन पार्टनरशिप बिझनेस, सम पार्टनर मे बी गुड ॲट अ डिफरंट स्किल सच ॲज फायनान्स, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, विच ब्रिंग्स इन स्पेशलायझेशन इन अ पार्टनरशिप बिझनेस. पार्टनरशिप बिझनेसमध्ये येणारे जे कोणतेही नंबर ऑफ पार्टनर्स आहेत त्या प्रत्येक पार्टनर्समध्ये काहीतरी वेगवेगळं स्पेशलायझेशन असतं. जसं इथं जेवढे आपण विद्यार्थी बसलो प्रत्येकाजवळ काहीतरी वेगळी कला असते जी माझ्याजवळ नाही, याच्याजवळ नसेल तर त्याच्याजवळ असते. कोण आर्टमध्ये फेमस असेल, कोण ड्रॉइंगमध्ये फेमस असू शकतो, कोण ॲथलेटिक्समध्ये असेल, कोण स्पोर्ट्समध्ये असेल. असे वेगवेगळे नंबर ऑफ स्टुडंट्सकडे नंबर ऑफ स्पेशलायझेशन असू शकतं. कोणाची हँडरायटिंग चांगली असेल शकते, कोण दिसण्यात चांगलं असू शकतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावरतीचे स्पेशलायझेशन असतं. तशाच पद्धतीनं त्या नंबर ऑफ पार्टनर्स जे बिझनेसेसमध्ये इन्व्हॉल्वड होणार आहेत अशा नंबर ऑफ पार्टनर्स, सम पार्टनर्स मे बी गुड ॲट अ डिफरंट स्किल. असे जे कोणतेही नंबर ऑफ सम पार्टनर्स आहेत ते वेगवेगळ्या डिफरंट स्किल्समध्ये काय असतील, स्पेशलाइज असू शकतील. जसं की सच ॲज, जसे की एक्झाम्पल तर पण कोणी फायनान्समध्ये असू शकतं, फायनान्स पैशामध्ये असू शकतं. दुसरं आहे कोणी टेक्नॉलॉजीमध्ये असेल, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी यूज करण्याच्या ह्याच्यामध्ये असेल. त्याचबरोबर कोणी
मार्केटिंगमध्ये असेल, वेगवेगळे फंडे मार्केटिंगचे, त्यावरनुसार ते गुड्स जास्त प्रमाणात आणि आपला पार्टनरशिप बिझनेस चालवावा जास्त प्रमाणात याच्या स्केलमध्ये असू शकतं. विच ब्रिंग्स इन स्पेशलायझेशन इन पार्टनरशिप बिझनेस. This specialization also brings higher efficiency in the organization. अशा स्पेशलायझेशन्समुळे, पार्टनर्समुळे काय होतं, जास्तीत जास्त हायर इफिशियन्सीने मोठ्या प्रमाणात कार्य करून ते पार्टनरशिप बिझनेस डेव्हलप करण्यास मदत होऊ शकते. अशा पद्धतीनं मेरिट्स ऑफ पार्टनरशिप फर्म आपण पाहिलेले आहेत. त्यामधील फर्स्ट नंबरचा मेरिट्स होता इझी फॉर्मेशन, सेकंड नंबरचा होता, थर्ड नंबर बिझनेस सिक्रेसी, फोर्थ नंबर काय आहे, कंटिन्यूड एक्झिस्टन्स, फिफ्थ नंबर फ्लेक्सिबिलिटी ऑफ ऑपरेशन, सिक्स नंबर, सेवन नंबर एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप, एट नंबर गुडविल, नाइन्थ नंबर स्पेशलायझेशन. अशा प्रकारे आपण पार्टनरशिप फर्मचे मेरिट्स, ॲडव्हान्टेजेस पाहिले. याचाच अर्थ त्यावरती पार्टनरशिप फर्म वर्किंग करतात येणारे काही फायदे त्यावरती पाहिले. आता यानंतर आपल्याला त्यावरतीचे डिमेरिट्स, जसे प्रत्येक, याचाच अर्थ कॉईन घेतला तर त्याला चित आणि पट असतंच. जसा फायदा आला याचाच अर्थ मेरिट्स आला, याचाच अर्थ त्याचं काहीतरी नुकसानसुद्धा असणारच आहे. याचाच अर्थ मेरिट्स झाले. आता त्यावरनं जे कोण आपण पार्टनरशिप फर्मचे मेरिट्स पाहिले, आता त्यावरनं त्याचे नुकसान, याचाच अर्थ त्यावरतीचा डिसॲडव्हान्टेजेस म्हणजेच डिमेरिट्स ऑफ पार्टनरशिप फर्म हा पाहणार. त्यामध्ये फर्स्ट नंबर आहे प्रॉब्लेम ऑफ कंटिन्युटी. काय आहे प्रॉब्लेम, कशामध्ये येणार आहे तर कंटिन्युटीमध्ये येणारा प्रॉब्लेम हा फर्स्ट डिमेरिट्स आहे. त्यामध्ये द पार्टनरशिप बिझनेस मे फेस प्रॉब्लेम ऑफ कंटिन्युटी अनलेस प्रोव्हाइडेड द continuation of a business in event of death, insolvency, instantly to any partner in the partnership firm. If a partnership agreement does not have provision of continuation of a partnership business in case of death, insolvency, instantly, business is liable for dissolution. काय सांगण्यात आले, फर्स्ट आहे प्रॉब्लेम ऑफ कंटिन्युटी. कंटिन्युटी, सातत्य ठेवण्यासाठी या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येतात. कंटिन्युटी ठेवण्यामध्ये या बिझनेसेसमध्ये प्रॉब्लेम्स येतात. कसे तर यामध्ये नंबर ऑफ पार्टनर्स हे 2 अँड मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 50 आहेत. 2 कमीत कमी आणि जास्ती 50 आहेत. त्यावरतीच एखादा पार्टनर्स जर डेथ झाला, मृत्यू पावला, इन्सॉल्वन्सी झाला, इन्स्टंटी झाला, त्यावेळेस तो बिझनेसेस हा जर त्यामधील ॲग्रीमेंट जर केलेलं नसेल, कंटिन्युएशनचं काय म्हणण्यात आलेलं आहे त्यावरतीचं, event of death, insolvency, instate to any partner in the partnership firm, तो पार्टनरशिप फर्ममधील जर एखादा पर्सन डेथ झाला असेल, इन्सॉल्वन्सी झाला असेल किंवा इन्स्टंटी झाला असेल तर त्या संदर्भातील प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जर इफ अ पार्टनर्स ॲग्रीमेंट, अशा वेळेस त्या नंबर ऑफ पार्टनर्सनी इफ अ पार्टनरशिप ॲग्रीमेंट डज नॉट हॅव एनी प्रोव्हिजन ऑफ, प्रोव्हिजन तरतूद, जर अशा ॲग्रीमेंटमध्ये त्या नंबर ऑफ पार्टनर्सने त्या पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये काही प्रोव्हिजन, काही तरतूद केलेली नसेल तर अशा वेळेस पार्टनरशिप बिझनेस हा पूर्णपणे काय करावा लागतो, बिझनेस इज लायबल फॉर डिझॉल्युशन. अशा वेळेस तो बिझनेस काय करावा लागतो, डिझॉल्व करावा लागतो, बंद करावा लागतो. आपण सपोज आपण येथील 7-8 जणांनी आपला पार्टनरशिप बिझनेस चालू केला आहे. आपला पार्टनरशिपमध्ये एक बिझनेस चालू केला आहे आणि एखादा पार्टनर, आपण ॲग्रीमेंट केलं आहे आणि ॲग्रीमेंट करून पुढे निघालो आपण आणि आपल्या लक्षात झाले एखादा पार्टनरचा ॲक्सिडेंट होऊन डेथ झाला. परंतु जर आपण
इफ ॲग्रीमेंटमध्ये प्रोव्हिजन डज नॉट प्रोव्हिजन याचा अर्थ त्यामधील पॉईंट तरतूद न करणे. एखादा व्यक्ती गेला असेल तर आपला बिझनेस सतत चालू राहावा अशी आपण प्रोव्हिजनच केली नाही. डज नॉट प्रोव्हिजन फॉर कंटिन्युएशन ऑफ पार्टनरशिप बिझनेस. आपण प्रोव्हिजनच केली नाही, तरतूदच केली नाही त्या संदर्भातील, तर तो बिझनेस काय करावा लागतो, पूर्णपणे डिझॉल्व्ड करावा लागतो, बंद करावा लागतो, क्लोज करावा लागतो. हा फर्स्ट नंबरचा डिमेरिट्स आहे, प्रॉब्लेम्स ऑफ कंटिन्युटी. अदर नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच.